मी सध्या पोहोचलोय प्रभाग क्रमांक 8 मध्ये लक्षतीर्थ वसाहत या परिसरामध्ये। प्रशासकांचा कारभार बरा, काय गरज आहे नगरसेवकाची? प्रशासक जे आहेत ते सरकारी नियमातनं जेवढं बसेल तेवढं काम करणार, कारण नगरसेवक निवडून आल्यानंतर निधी आणणार आणि सगळे काही इकडे सगळं लोक जनतेकडे सगळं लक्ष देणार। बाकीच्या योजना नाही झाल्या तरी चालतील, कारण लक्ष देत वसाहत लोकांच्या प्रॉपर्टी कार्ड होणे महत्त्वाचं आहे। नगरसेवक असले तरी आता ह्याच्यावर नव्हते, प्रगती झालीच, असले काय नसले काय, फक्त ताकद यांची आता हाय अशी ताकद जरी लागली तर आमच्या गोरगरिबांसाठी ते चांगली गोष्ट आहे। नगरसेवकची आमची एकच इच्छा अशी आहे की आम्ही काय त्याच्याकडे काय पैसा अडका मागत नाही, काही म्हणजे रस्त्याची सुविधा, पाण्याची सुविधा, लाईट आणि स्वच्छता हेच पाहिजे। नगरसेवकांच्याकडे आणि काय म्हणणार आम्ही? नगरसेवक हाकेला धावून येणारा असावा। नगरसेवक हा नगरसेवक असतो, को साहेब नसतो, तो आपला एक सेवक असतो, नगराचा सेवक, त्याला नगरसेवक म्हणतात। आपण त्याला उगीच साहेब केलाय। त्यांनी कुठल्याही पक्षाचे असो त्याच्याबद्दल आमचं काही म्हणणं नाही, परंतु त्यांनी नागरिकांसाठी पुढे येऊन वरती आमदार खासदारांना सांगून निधी मागून त्यांच्याकडे घेऊन सगळं आपली सगळी सोय करावी जनतेची, हीच आमची अपेक्षा आहे। हा तुझं उडून नगरसेवक माणसाला धरून असावा, माणसांच्या भावना जाणून घेणारा असावा। हे म्हणजे आधी निवडून यायच्या अगोदर ती फार काय काय बोलतात, आम्ही हे करतो ते करतो, कारण निवडून आल्यानंतर ती एकदा सुद्धा इकडे फिरकत नाही। लक्षतीर्थ आज महाराष्ट्रात 1 नंबरची झोपडपट्टी आहे, तर त्या झोपडपट्टीसाठी लक्षतीर्थमध्ये त्यांना जर नागरिकांना जर दिलं तर इथं बँकेची सोय होईल, इतर सगळ्या गोष्टीची सोय होणार, आर्थिक सुविधा मिळणार त्यांना, सगळ्या गोष्टीनं ह्या वाडीचं चांगलं उद्धार होणार। इतर मग 30 वर्ष मागे काही झालेलं नाही, तर आता काय तर समाजाला काय तर नवीन पाहिजे, नवीन अपडेट्स काय तर पाहिजे आहेत, त्यासाठी हे इलेक्शन आहे। प्रत्येकाने 4-4 मतदान करावे, हे चांगलं आहे। फक्त काय तर नवीन चेहरा दाखवा, इतर 30 वर्ष मागे काय झालेलं नाही। डॉक्टरांनी ऍडमिट होण्याचा सल्ला दिलाय, पण स्पेशल रूम परवडत नाही, मग टेन्शन घेऊ नका। सूर्या हॉस्पिटलने प्रथमच अगदी कमी किमतीत सर्व सोयींयुक्त आणि रुग्णांची गरज लक्षात घेऊन बजेट फ्रेंडली रूम्स उपलब्ध केले आहेत। कॅशलेस सुविधांसह खिशाला परवडणाऱ्या किमतीत बजेट फ्रेंडली इकॉनॉमिक स्पेशल रूम। पत्ता कोंडावळ चौक, लक्ष्मीपुरी, कोल्हापूर। संपर्क 9822 63 54 69। दर्शको नमस्कार, केके न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत। कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकांचं बिगुल वाजलंय। शहरातील राजकीय वातावरण आता आपल्याला जोरदार तापताना पाहायला मिळते। कोल्हापूर महानगरपालिकेसाठी दिनांक 15 जानेवारी 2026 रोजी मतदान होणार आहे, तर 16 जानेवारीस मतमोजणी होणार आहे। आणि याच अनुषंगाने आम्ही शहरातील विविध प्रभागांमध्ये जाऊन तेथील आढावा घेत असतो, तेथील नागरिकांच्या असणाऱ्या समस्या, त्या प्रभागाचा झालेला विकास, त्याचबरोबर होणाऱ्या नगरसेवकांकडून नागरिकांच्या काय काय अपेक्षा आहेत याचा आपण सविस्तर आढावा घेत असतो। आणि मी सध्या पोहोचलोय प्रभाग क्रमांक 8 मध्ये लक्षतीर्थ वसाहत या परिसरामध्ये, तर जाणून घेऊयात येथील नागरिकांच्या प्रतिक्रिया काय आहेत। अनेक वर्षांनी महापालिकेची निवडणूक होते, काय सांगाल, विकास झालाय का? विकास झालाय थोड्या प्रमाणात, तर ते आता जेव्हापासून जे बॉडी हे झाली तेव्हापासून ते हे झालेलं नाही, म्हणजे कमी प्रमाणात आहे। आता आमची एकच मागणी आहे, काय लक्षतीर्थ वसाहतमध्ये प्रॉपर्टी कार्ड होणे हे लय मोठं गरजेचं आहे। बाकीच्या योजना नाही झाल्या तरी चालतील, कारण लक्षतीर्थ वसाहत लोकांच्या प्रॉपर्टी कार्ड होणे महत्त्वाचं आहे। कसा असावा नगरसेवक? नगरसेवक आमच्यासाठी त्यांना प्रॉपर्टी कार्डाचं काम पुढे नेऊन आमदार खासदारांच्याकडे जाऊन भेटून मुंबईतनं करून आणून त्यांनी आम्हाला प्रॉपर्टी कार्ड करून द्यावं, कारण लोकांना इथं काय होतं, बँकेचं कुठल्याही लोन प्रकारचं मिळत नाही, त्यामुळे त्याची प्रगती होत नाही। अनेक जण म्हणतात विकास झालाय लक्षतीर्थ वसाहतचा। झालाय की विकास, झालाय की विकास, नाही असं नाही, चांगला आहे विकास, चांगला आहे। फक्त आम्हाला मोठं काम केलं पाहिजे ना, ते महत्त्वाचं। प्रॉपर्टी कार्ड होणं लय गरजेचं आहे। तर ते कोणत्या पक्षाचा नगरसेवक निवडून यावा तुम्हाला वाटते? असं काय नाही, सगळे आपलीच आहेत। आता जे सरकार चालू आहे त्या पद्धतीने निवडणूक त्यांचाच उमेदवार यावा असं आमची इच्छा आहे, म्हणजे कसं होईल त्या कामाच्या पूर्तता होते। दादा नमस्ते, काय सांगाल, या परिसराचा विकास झालाय का? झालाय, चांगला झालाय। राहुल माने नगरसेवकांनी कमान बांधल्या, सगळे केली, गटरी ड्रेनेज लाईन केल्या, डाम बसवल्या, सगळं बसवली, आणि काय 100 कोटी रोड आहे ना टोटल ते मंजूर झालेला, तर ते पण होणार त्याला, तो पण कॅन्सल झाला पूर्ण। इकडचा सगळा पोर्टल सगळा भाग चांगला झाला। कसा असावा नगरसेवक? नगरसेवक राहुल माने नगरसेवक एकच। तुम्हाला काय वाटतं, या निवडणुकीत कोणत्या पक्षाची सत्ता यावी? हा, कोणत्या पक्षाची सत्ता महापालिकेवर यावी? काँग्रेसचीच। का?
वनली वन काँग्रेस. का करेल? राहुल माने बनते पाटील साहेबांची. सर, अनेक वर्षांनी निवडणूक होते, काय सांगाल येथील विकास झाला काय? विकास झालाय, भरपूर प्रमाणात झालाय विकास. तर आता मगाशी आता याने आमच्या मेंबरने सांगितलं त्या पद्धतीने सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वर्षानं जर रखडलेलं आमचं ते प्रॉपर्टी कार्डचं आहे. बाकी काही अडचण नाही. काय वाटतं तुम्हाला की त्याच्या अगोदर 10 वर्षामागे आता लक्षात वसाचं विक्री होतं आणि त्याच्यानंतरचा ते विकास भरपूर फरक पडलेला आहे. कसा असावा नगरसेवक? नगरसेवक आता असं आहेत ते चांगलेच आहेत. बदल झाला तरी काही हरकत नाही, आहे ते राहिले तरी काही हरकत नाही. याआधी प्रशासक होतं, आता निवडणुका लागल्यात, काय प्रशासकांचा कारभार चांगला होता, काय गरज आहे नगरसेवक? आता काय प्रश्न असा, नगरसेवक असले तरी आता ह्याच्यावर नव्हते, प्रगती झालीच, असले काय नसले काय, फक्त ताकद यांची आता हाय अशी ताकद जरी लागली तर आमच्या गोरगरिबांसाठी ते चांगली गोष्ट आहे. कोणत्या पक्षाची सत्ता महापालिकेवर यावी असं वाटतंय? महापालिका म्हटला तर वैयक्तिक मला म्हणलं तर मी शिवसेनेची वाटते. याआधी महापालिकेवर प्रशासक होते, आता अनेक वर्षांनी निवडणुका लागल्यात, काय वाटते प्रशासकांचा कारभार बरा, काय गरज आहे नगरसेवकाची? गरज ही नगरसेवकांची लागणारच. प्रशासक का प्रशासक जे आहेत ते सरकारी नियमातनं जेवढं बसेल तेवढं काम करणार. कारण नगरसेवक निवडून आल्यानंतर निधी आणणार आणि सगळे काही इकडे सगळं लोक जनतेकडे सगळं लक्ष देणार. कसा असावा नगरसेवक? नगरसेवकचं आमची एकच इच्छा अशी आहे की आम्ही काय त्याच्याकडे काय पैसा अडका मागत नाही. काही रस्ते सुविधा म्हणजे रस्त्याची सुविधा, पाण्याची सुविधा, लाईट आणि स्वच्छता हेच पाहिजे. नगरसेवकांच्याकडे आणि काय म्हणणार आम्ही त्यांच्याकडे? हे तिरी करायला पाहिजे. त्यांनी कुठल्याही पक्षाचे असो त्याच्याबद्दल आमचं काय म्हणणं नाही, परंतु त्यांनी नागरिकांसाठी पुढे येऊन सगळे पाणी, लाईट, स्वच्छता हे सगळं जरा व्यवस्थित वरती आमदार खासदारांना सांगून निधी मागून त्यांच्याकडे घेऊन सगळं आपली सगळी सोय करावी जनतेची, हीच आमची अपेक्षा आहे. हात उजवून नगरसेवक. या परिसरातील प्रमुख समस्या काय आहेत? आता प्रमुख समस्या ह्या भागातल्या, आता एवढ्या ह्या लक्षातीर्थ भागात म्हणजे पहिल्यांदा ही झोपडपट्टी वसत आहे, ह्या तिथून तिकडं आणि इथून इकडे हे आमचं ह्याच्यात आहे बलराम सहकारी संस्थेची जागा आहे. तर त्या लोकांना सुविधा असा आहे, बाकीची सुविधा असण्यापेक्षा त्यांना प्रॉपर्टी कार्ड महत्त्वाचं आहे. आज बँकेचा कुठलाही त्यांचा व्यवहार होत नाही आणि आज मंजूरची जरी लक्षातीर्थ आज महाराष्ट्रात 1 नंबरची झोपडपट्टी आहे. तर त्या झोपडपट्टीसाठी लक्षातीर्थमध्ये त्याला जर नागरिकांना जर दिलं तर इथं बँकेची सोय होईल, इतर सगळ्या गोष्टीची सोय होणार, आर्थिक सुविधा मिळणार त्याला. सगळ्या गोष्टीनं ह्या वाढीचं चांगलं उद्धार होणार. कोणत्या पक्षाची सत्ता महापालिकेवर यावी असं वाटतं तुम्हाला? आता काय आहे, सगळं सरी मिसळ असल्यामुळे तो साहेब तसं आम्ही काय सांगू शकत. नमस्ते सरजी. नमस्कार. अनेक वर्षांनी निवडणूक होते, काय सांगाल प्रशासनाचा कारभार बरा, काय गरज आहे नगरसेवकाची? नाही प्रशासनाचा कारभार बरा आहे. नगरसेवक बी आमचे चांगले आहेत. कसं असावं नगरसेवक? आता जे आहे असं असावं नगरसेवक. आज वेळी भरपूर कामं वगैरे केली. काय विकास झाला का इथला? हो आहे, विकास आहे बऱ्यापैकी. काय विकास व्हायला म्हणतात? आणि आहे बऱ्यापैकी आहे. जास्त करून त्यांनी त्यांच्या भागात केला आहे, जास्त करून तिकडे जरा कमी आहे. इथल्या काय आहे समस्या काय आहे तिथल्या? हेच की काय गटारी वगैरे जे आता कमानी बांधली वगैरे, काय प्रॉब्लेम नाही, काय बरं आहे. काय वाटते कोणत्या पक्षाचा नगरसेवक निवडून यावा ह्या निवडणुकीत? आता सध्या जर आम्हाला शिवसेना वाटते, बघूया आता जनता काय ठरवल ते. काय सांगाल निवडणूक आहेत, प्रशासकांचा कारभार बरा होता, काय गरज आहे नगरसेवकाची? प्रशासनाचा कारभार बरा होता असं का वाटते? म्हणजे ज्याला निवडून दिले एकही कोणी लक्ष देत नाही. ये फक्त जे ते आपल्या सोयीचं हे करतंय. ये निवडून आले की पुन्हा लक्ष द्यायचं बंद होतंय. पुन्हा या निवडणुकीत काय वाटते की कोणत्या पक्षाचा नगरसेवक निवडून यावा? काय तसं काय सांगता येत नाही, कारण ज्याच्या त्याच्या याच्यावर हे आहे, मतावणी हे आहे. विकास झालाय का इथला? विकास म्हणजे काय, गटारात महिनाभर आहे ते कोण काढा येत नाही. गटार कचरा 2 दिवसानं गाडी येते, 4 दिवसानं गाडी येते. हे काय या निवडणुकीत काय होईल? या निवडणूक आता बघू सुधारणा काय होती, काय कोण येईल तो. कोण म्हणजे कसा असावा नगरसेवक? नगरसेवक माणसाला धरून असावा, माणसांच्या भावना जाणून घेणारा असावा. हे दादा युवा आहात, तरुणाचा मतदानाचा हक्क बजावणार आहात, काय सांगाल काय भूमिका असणार आहे मतदान करताना?
फक्त मला काय म्हणायचं आहे, इथं जरा डेव्हलपमेंट तीन होते वाढीत व्यवस्थित. इतर मग 30 वर्ष मागे काही झालेलं नाही, तर आत्ता काय तर समाजाला काय तर नवीन पाहिजे, नवीन अपडेट्स काय तर पाहिजे आहेत. त्यासाठी हे इलेक्शन आहे. प्रत्येकाने 4-4 मतदान करावे हे चांगलं आहे. फक्त काय तर नवीन चेहरा दाखवा. इतर 30 वर्ष मागं काय झालेलं नाही, तर आम्हाला फक्त एकच काय निर्णय पाहिजे, तर काय तर थोडं डेव्हलपमेंट होते वाढीत. काय दादा इथल्या समस्या काय आहेत काय सांगा? म्हणजे रोड सरे नाही आहेत, गटरी नाही आहेत, परत कचऱ्याची समस्या आहे. परत आता इथं अण्णा शिंदे शाळा, तिथं जी पोरं जी शिकणं आहेत, बारकी बारकी विद्यार्थी, त्या पलीकडे कचरा टाकू नका. त्यासनी थोडे आजार बिजार व्हायलेत. तिथं पाण्याची कमतरता तिथं कमी आहे खूप. पाणी नसते, काय नसते पोरासनी प्यायला व्यवस्थित ते. आणि कचरा खूप आहे, तो कचरा फक्त काढावा ही विनंती आहे जास्त शाळेची इथे. काय एकंदरीत तुम्हाला कसल्या अपेक्षा आहेत की नगरसेवक कसा असावा? नगरसेवक हाकेला धावून येणारा असावा. नगरसेवक हा नगरसेवक असतो, को साहेब नसतो. तो आपला एक सेवक असतो, नगराचा सेवक. त्याला नगरसेवक म्हणतात. आपण त्याला उगीच साहेब केलाय, असं पाहिजे. दादा काय वाटतंय कोणत्या पक्षाचा नगरसेवक निवडून यावा? तसं काय नाही, चांगला नगरसेवक पाहिजे. फक्त नवीन पक्षाचा येते पण डेव्हलप व्हायला पाहिजे लक्षात. आणि नवीन चेहरा पाहिजे. इतर वेळी काय झालेलं नाही, तर आता काय तर नवीन अपडेट्स पाहिजेत वाढीत. दादा काय सांगाल, अनेक वर्षांनी निवडणूक होते, काय समस्या येतील काय सांगा? समस्या म्हणजे लक्षतीर्थ आमचं पाहिजे तेवढं डेव्हलप व्हायला नाही. मग प्रगती होणं गरजेचं आहे. म्हणून जो कोणी असू दे नगरसेवक, लक्षतीर्थ तेवढं डेव्हलप व्हावं असंच वाटतंय. म्हणजे आमच्या पिढीला तरी कसा असावा नगरसेवक? संकटाला धावून येणार असावं. म्हणजे आजच काहीतरी प्रॉब्लेम निघाला की लवकरात लवकर त्याच्यावर रिॲक्शन व्हायला पाहिजे. असं लांबवत जाता कामा नाही ते, असं असावं. तुम्ही आता स्पोर्ट्समध्ये तुमचं करिअर करताय, काय समस्या येतात? स्पोर्ट्समध्ये काय, इथून आम्ही शिवाजी स्टेडियमला जातो प्रॅक्टिसला. इथे वाडीत आमच्या ग्राउंड वगैरे तसं म्हणण्यासारखं काय नाही, म्हणून इथून तिकडं म्हणजे वाडीच्या बाहेर जायला लागते. मग इथं छावा वगैरे आहे ग्राउंड, तिथं थोडं डेव्हलप झालं तर आम्हाला इथल्या इथं प्रॅक्टिस वगैरे करता येईल. परत आमचं बघून 4 पोरं पण इथं येतील. कोणत्या पक्षाची सत्ता महापालिकेवर यावी असं तुम्हाला वाटतं? तुमच्या एवढ्या समस्यांचा तुम्ही पाडा आमच्यासमोर वाचलात, कोण डेव्हलपमेंट करू शकतो? आता जास्तीत जास्त कुठले म्हणजे आताची जी सत्ता आहे की नाही, ते काय करणार म्हणून अपक्ष जी उभारलात ती जरा काय तर करू शकतात. त्या जी मार्गावर आहेत ती जास्तीत जास्त, म्हणजे ती जरा चांगली नगरसेवक असं आम्हाला वाटाली. त्यांचे बोलणे ते व्यवस्थित आहे, एकदम व्यवस्थित. कुठले सत्तेत जाऊन काय हे करायचं नाही आपल्याला, एकदम व्यवस्थित. निवडून येण्याआधी बोलणं वेगळं असतं, निवडून गेल्यावर हे वेगळं असतं. त्याबद्दल काय सांगा? म्हणजे आधी निवडून यायच्या अगोदर ती फार काय काय बोलतात, आम्ही हे करतो ते करतो. कारण निवडून आल्यानंतर ती एकदा सुद्धा इकडे फिरकत नाही. मग काय वाटतं की कुठल्या पक्षाची सत्ता आल्यावर याचा तुमच्या वाडीचा संपूर्ण विकास होईल? काय निवडणुकीच्या आधी सगळेच बोलतात असं करणार तसं करणार तसं करणार, पण निवडून आल्यानंतर ते काय नाहीच. म्हणून आता तरी काय सांगतो ना. तर आताच आपण प्रभाग क्रमांक 8 मधील नागरिकांशी संवाद साधला. होणारा नगरसेवक कसा असावा, नगरसेवकाकडून येथील नागरिकांच्या काय काय अपेक्षा आहेत ते आपण सविस्तरपणे जाणून घेतले. तुर्तास तरी मी या एपिसोडमध्ये येथेच थांबतोय. KK न्यूजसाठी व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन वरेकरसह समीर मकानदार, कोल्हापूर.